नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की सर विद्युत सहाय्यकबद्दल असेल महावितरणच्या किंवा पारेषणबद्दल असेल किंवा मग बाकीचे जे आहेत जसे BMCचे पण सुद्धा कमेंट असतात मला। आणि बाकी रिक्रुटमेंट जे असतात जसं आता फॉर एक्झाम्पल डिप्लोमा जे इंजिनियर्स आहेत माझे मित्र JEE साठी जे वॅकन्सीसाठी तयारी करत आहेत त्यांचे सुद्धा प्रश्न असतात वॅकन्सीबद्दल। तिला तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो की जे काही आपले महावितरणची भरती सध्या सुरू आहे विद्युत सहाय्यकची, तर त्यामध्ये सध्या मी ऑलरेडी तुम्हाला एक लास्ट व्हिडिओ दिलेला होता, याच्या आधीचा व्हिडिओ दिलेला आहे विद्युत सहाय्यकबद्दल। तर त्यामध्ये अनलकीली म्हणा किंवा मग बॅड लक म्हणा आपली जी भरती आहे ती थांबलेली आहे सध्या, कारण की ते याचिका आहे त्याबद्दल सुनावणी आता पुढच्या 6 आठवड्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे साधारण आधी बरेचसे 1-2 आठवडे झालेले आहे, पुढचे साधारण 1 महिना म्हणजे एप्रिलमध्ये त्याची सुनावणी होईलच। तर त्यामध्ये जे काही डिसिजन होईल किंवा त्याच्या पुढची ते डेट देऊ शकतात किंवा त्या दिवशीसुद्धा ते फायनल काहीतरी करू शकतात, त्यानंतरच पुढची प्रोसिजर होईल। आता ॲक्च्युली असं अपेक्षित होतं की जे विद्यार्थी नॉर्मल म्हणजे कॅटेगरीमध्ये आहेत आणि जे टॉपमध्ये आहेत तर त्यांना जॉईनिंग द्यायला पाहिजे होती, पण ॲक्च्युली त्यांनी पूर्ण प्रोसिजरच थांबवलेली आहे। मागचं जे अपडेट आपण दिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तर त्यावरून असा अंदाज येतो की यांनी पूर्ण प्रोसिजर म्हणजे झोनवरचं जे काही आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते क्लिअर केलं त्यांनी, परंतु पुढे जे डिव्हिजन देतात किंवा सर्कल देतात अलॉट करतात तर त्यांनी ते थांबवलेलं आहे। पुढची प्रोसिजर जी कोर्टाची सुरू आहे म्हणजे त्यामध्ये जी याचिकावर जी सुनावणी होईल त्याच्यानंतर ते डिसिजन घेतील हेड ऑफिसवरून किंवा महावितरणचे जे हायर जे डिरेक्टर्स आहेत त्यांचं ते डिसिजन घेतील आणि पुढे ते प्रोसिजर करतील। तर त्यामध्ये वेटिंग लिस्टसुद्धा त्यामध्ये जे चेंजेस होण्याची शक्यता भरपूर जास्त आहे। त्यामुळे कसं आहे की सध्या कुठलंही त्यावर एक कमेंट करणं जरा कठीण आहे, परंतु पुढची जी प्रोसिजर आता 1 महिन्यानंतर जी डेट आहे कोर्टाची त्यामध्ये बरंच काही क्लिअर होईल, त्याचा अपडेटसुद्धा मी तुम्हाला देईलच काय आहे ते। आणि दुसरा पॉईंट असा की जे होल्डवरचे विद्यार्थी आहेत, बरेच विद्यार्थी जे फर्स्ट लिस्टवरचे जे होल्डवर आहे त्यांचा या स्टेशी काहीही संबंध नाही आहे, ठीक आहे। हे जे स्टे आहे ते वेटिंग लिस्टबद्दल आहे, वेटिंग लिस्ट जी आता लागली त्यावर तो स्टे आलेला आहे। पहिली जी लिस्ट आहे त्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल माझं मला जे कमेंट आले विद्यार्थी मित्रांचे, तर त्यामध्ये अमरावती झोनमध्ये त्यांनी मला वाटते काहीतरी सर्कल अलॉट केलेले आहे विद्यार्थ्यांना जे फर्स्ट लिस्टमध्ये होल्डवर होते ते त्यांचं काही इश्यूज जे क्लिअर झालेले होते त्यामुळे त्यांनी डिव्हिजन अलॉट केलेले आहे, सर्कल अलॉट केलेले आहे। तसं बाकी ठिकाणी अजून झालेलं नाही आहे, काही ठिकाणी झालेलं आहे। तर फॉर एक्झाम्पल अकोला झोनमध्ये त्यांनी स्टे आला असं काहीतरी कारण सांगून दिलं, ॲक्च्युली ते तसं नाही आहे। स्टे फक्त वेटिंग लिस्टवर आहे, त्यांना सध्या ते डिव्हिजन अलॉट करू शकतात आणि ते करतीलच पुढच्या काही दिवसामध्ये। आणि होल्डवरचे जे काही बेस्ट ऑफ 5चे जे असतील किंवा ज्यांना बेस्ट ऑफ 6चे मार्क्स कट ऑफपेक्षा जास्त असतील ते सेकंड लिस्टमध्ये बसत असेल वेटिंग लिस्टमध्ये तरच त्यांचं पुढे जॉईनिंग होईल, पुढे त्यांना देण्यात येईल। अथवा ते नाही बसले तर त्यांचं रिजेक्शन होईल, ऑटोमॅटिकली रिजेक्शन होईल। परंतु ते जे बसतील त्यांच्यासुद्धा रिक्रुटमेंटवर आता स्टे आलेलं असल्यामुळे त्यांनासुद्धा थांबून देण्यात येईल जे फर्स्ट लिस्टचे आहे ते, ठीक आहे। हा प्रश्न मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे, त्यामुळे यावर मला उत्तर देणं इथे भाग आहे किंवा तुमचं क्लॅरिफिकेशन करणं भाग आहे। तर माहिती हीच आहे की जे फर्स्ट लिस्टमधले जे कट ऑफमध्ये सेकंड लिस्टच्या रिलेटेड जे काही आहे किंवा वेटिंग लिस्टच्या रिलेटेड जे काही आहे त्याच्यावरती स्टे आलेला असल्यामुळे त्यावर कुठल्याच प्रकारची ॲक्शन सध्या घेण्यात येणार नाही किंवा कुठल्याच प्रकारचं जॉईनिंग होणार नाही, ठीक आहे। फर्स्ट लिस्टमधले जे इतर कारणांमुळे होल्डवर होते किंवा एखादं सर्टिफिकेट असेल किंवा काहीतरी डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम असेल त्यांना ते जॉईनिंग देत आहे, परंतु जे बेस्ट ऑफ 5चे विद्यार्थी बेस्ट ऑफ 6मध्ये कट ऑफमध्ये बसतात त्यांना आता ते सेकंड लिस्टचं जेव्हा स्टे हटेल किंवा स्टेचं क्लिअरन्स होईल त्याच्यानंतर त्यांना जॉईनिंग देतील। विद्युत सहाय्यकबद्दल विशेष काही अपडेट नाही आहे, एवढंच तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो आहे कारण मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात। तर आता पुढच्या महिन्यामध्ये जी काही तारीख आहे तर त्याच्यावर काय तिथे सुनावणी होती किंवा काय अपडेट्स होतात त्यावर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच, परंतु सध्या तरी तुम्ही पेशन्स ठेवावं अशी माझी विनंती आहे तुम्हाला, कारण की आता पुढली ॲक्शन कुठलीच होणार नाही, कुठलीच स्टेप ते घेणार नाही आहे महावितरण। त्यामध्ये कोर्टाचा मॅटर, कारण की आधी त्यांनी महावितरणनी प्रयत्न केला, कोर्टाचे मॅटर बरेचसे सॉल्व्ह केले आणि त्यांना पहिली लिस्ट जी आली ती जॉईनिंगसुद्धा झाले, परंतु आता परत याचिका आल्यामुळे आणि काही लिस्टमध्ये सुद्धा बऱ्याचशा काही तफावती असल्यामुळे जसं EWSचा प्रॉब्लेम असल्यामुळे याचिका दाखल करण्यात आल्या आणि त्यावर आता सुनावणी पुढे होणार आहे, ठीक आहे। तर हा झाला विद्युत सहाय्यकचा प्रश्न। तर यामध्ये होल्डवरचं सुद्धा जे सेकंड लिस्टशी संबंधित आहे ते परत होल्डवर राहतील आणि ज्यांचा क्लिअरन्स झालेला आहे, ज्यांचं हेड ऑफिसवरून ज्यांना क्लिअरन्स आलेलं आहे फॉर एक्झाम्पल काही झोनचे त्यांनी होल्डवरचे क्लिअर केलेलं आहे त्यांचं जॉईनिंगसुद्धा 1-2 दिवसामध्ये होणार आहे, ठीक आहे। तर हा झाला विद्युत सहाय्यकचा भाग। त्यानंतर बघा ट्रान्सकोमध्ये जे काही आपली टेक्निशियनची जी सहाय्यक तंत्रज्ञाची जी भरती अपेक्षित आहे ती आता पुढल्या काही दिवसामध्ये त्याची ॲड येईलच, परंतु मला जी माहिती मिळाली असेल तर त्यानुसार ती ॲड थोडी डिले होणार आहे। तर ते डिले किती होईल ते सांगणं सध्या कठीण आहे, कारण की 2 महिने 1.5 महिना किंवा आणखी त्यामध्ये डिले होऊ शकतं, परंतु आपण तयारीत राहावं एवढंच मला एक आशा वाटते की आपण थोडं तयारीत राहावं विद्यार्थी म्हणून मला अपेक्षा आहे
की विद्यार्थी मित्रांनी अभ्यास करत राहावा, असं काही नाही की बा एकदम ॲड कधी टाकू शकतात ते. एक महत्त्वाचं अपडेट म्हटल्यापेक्षा एक माहिती आहे, तुम्हाला ती माहिती असेल कदाचित. तर कालच्या तारखेला म्हणजे 9 तारखेला पूर्ण महाराष्ट्रभर जे काही महावितरणचे किंवा आपल्या इतर ऊर्जा विभागातले जे काही इंजिनियर्स आहे किंवा कर्मचारी युनियन आहे किंवा टेक्निकल स्टाफ आहे, यांचं एक ॲजिटेशन म्हणजे आपला एक संप होता, एक दिवसीय संप होता. त्यामध्ये बऱ्याच मागण्या होत्या तिथे करण्यात आलेल्या होत्या ऊर्जा विभागाकडे किंवा राज्यमंत्री किंवा आपले नितीन राऊत वगैरे किंवा ऊर्जा राज्यमंत्री यांच्याकडे. तर त्यामध्ये आपल्या 2 ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्यामध्ये प्रायव्हेटायझेशन होऊ नये किंवा त्यावर काही पुढची हालचाल होऊ नये त्यासाठी प्रयत्न करण्यात आले. आणि त्यानंतर रिक्रुटमेंट जे काही वॅकंट पोझिशन आहे तिनेही कंपनीमध्ये ते लवकरात लवकर भरण्यात यावा, जेणेकरून जे बाकी एम्प्लॉई आहेत त्यांच्यावर जो लोड कमी होईल असा एक प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये प्रायव्हेटायझेशनचा तो वेगळा इश्यू आहे, परंतु रिक्रुटमेंटचा आहे त्याबद्दल त्यांनी आपल्या ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्ता धनपुरे यांनी एक आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या महिन्यामध्ये महापारेषणची भरती सुरू होईल. त्यांनी पोस्ट वगैरे थोडंफार असिस्टंट इंजिनियर आणि टेक्निशियनबद्दल थोडंफार एक क्लॅरिटी आलेली आहे तिथे. तर ही एक चांगली न्यूज आहे आपल्यासाठी. तर पुढे हे यावर लक्ष देतील अशी आपण आशा करू शकतो. महत्त्वाचं अपडेट म्हटल्यापेक्षा एक मला जी माहिती आहे मी तुम्हाला वरचेवर देत राहतो. तर त्यावरून एक तुम्हाला सांगावंसं वाटते की महावितरण आणि महापारेषणमध्ये असिस्टंट इंजिनियरच्या ज्या वॅकन्सी निघणार होत्या किंवा महावितरणमध्ये ज्या जेईच्या अपेक्षित होत्या तर त्यासुद्धा डिले होत आहेत. कारण की कसं आहे की आता सध्या त्यांचा मार्चचा पिरियड सुरू आहे, त्यामुळे तीच सगळी गडबड आहे. आणि दुसरं प्रमोशनसुद्धा पेंडिंग आहे. तर ते सगळं प्रोसिजर मार्चच्या नंतर होणार आहे. त्यामुळे आपली जी ॲड आहे ती साधारण मला तरी असं वाटतं की 2 महिने कमीत कमी डिले होईल. म्हणजे एप्रिलच्या एंडिंगपर्यंत काहीच होणार नाही, एप्रिलनंतरच त्याची प्रोसिजर होईल. परंतु असिस्टंट इंजिनियर महाट्रान्सको याची शक्यता दाट आहे, जशी टेक्निशियन आहे तसंच, कारण की ते सोबतसुद्धा ॲड करू शकतात टेक्निशियन आणि एई महाट्रान्सको. ठीक आहे. महावितरणची शक्यता यासाठी कमी आहे कारण की प्रायव्हेटायझेशनचं जे काही सध्या सुरू आहे त्यांचं इश्यूज सुरू आहे ते क्लॅरिटीसाठी थोडा वेळ लागेल. परंतु त्यांचंसुद्धा प्रमोशन पॅनल JEE to EEचं बाकी असल्यामुळे आता मार्चची गडबड असल्यामुळे सगळं त्यांनी थांबवलेलं आहे. मार्चच्या नंतर एप्रिलच्या ज्या फर्स्ट सेकंड किंवा थर्ड वीकमध्ये ते क्लॅरिफिकेशन येईल, त्यावर मी अपडेट तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा देईल. आणि राहिला प्रश्न महाजनकोचा, तर महाजनकोमध्ये कुठल्याच प्रकारचं काही अपडेट कसल्याच प्रकारचं काही हालचाल सध्या नाही आहे. त्यामुळे तिथे तुम्ही आशा ठेवू नका, सध्या तरी आशा ठेवू नका. मला थोडंफार जरी काही पॉझिटिव्ह वाटलं तर मी तुम्हाला सांगेल. जसं टेक्निशियनच्या जे मला विद्यार्थ्यांचे कमेंट असतात टेक्निशियनसाठी ITI होल्डर जे असतात ते आणि EE JEE वगैरे, तर तिथे सध्या महाजनकोमध्ये सध्या कुठल्याच प्रकारची काही शक्यता नाही आहे. थोडंफार जरी ॲडचं असलं तर मी तुम्हाला अपडेट देईलच, थोडंसं शॉर्टमध्ये जरी देईल पण तुम्हाला देईल अपडेट. ठीक आहे. आणि एक महत्त्वाचा पॉईंट इथे आहे मित्रांनो की BMCमध्ये इलेक्शन हे पोस्टपोन झालेले आहे. थोडंफार आपण न्यूजमध्ये किंवा याच्यामध्ये बघितलं असेल. तर ऑब्व्हियसली मला प्रश्न होते की सर आता इलेक्शन लेट झालं तर पुढे भरती लेट होईल का? हो, ती लेट होईल. ती पुढे आणखी 1-2 महिने पुढे जाण्याची शक्यता आहे. जर इलेक्शनचं काहीतरी आधी झाले असते किंवा आधी जर त्यांनी शेड्यूल केलं असतं तर फार चांगली गोष्ट होती. त्यानंतर ती आपली प्रोसिजर क्लिअर झाली असती भरतीची. परंतु ते आता कदाचित म्हणजे अजून सध्या सांगणं कठीण आहे, अजून बराच वेळ आहे, पण ते जूनच्या पण पुढे जाऊ शकतं. ठीक आहे. आपले सब इंजिनियर किंवा मग आपले JEEची जी काही वॅकन्सी निघणार होती ती डिप्लोमा होल्डर्स आणि असिस्टंट इंजिनियर. ठीक आहे. सध्या MESचं आहे, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, BA होल्डरसाठी सांगतो. तर त्यांनी त्यावर फोकस करावा आणि त्याची तयारी करावी असं मला वाटतं. कारण टेक्निकलची ॲड बाकी कुठली सध्या नाही आहे. त्यामुळे MESवर फोकस करा. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, तांत्रिक सेवा, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यांनी त्यावर फोकस करावं. चांगली सर्व्हिस आहे, चांगला जॉब आहे, रेप्युटेड जॉब आहे, चांगली सॅलरी आहे. त्यामुळे त्यावर पूर्णपणे फोकस करा. ट्रान्सको किंवा वितरण किंवा BMC जर ॲड आली तर आपण त्यानुसार अकॉर्डिंगली प्लॅन पुढे कळू शकतो. एक पॉईंट मला प्रश्न असतात विद्यार्थ्यांची की सर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हिल या रिलेटेड काही वॅकन्सीबद्दल काही तुम्ही अपडेट दिले नाही किंवा नाही आहे का, वॅकन्सी कुठे काय आहे का? तर तुम्हाला क्लिअर कट सांगतो मित्रांनो, कसं आहे की टेक्निशियनचं सरी हालचाली चालू आहे, त्यावर वॅकन्सी निघेलच आणि असिस्टंट इंजिनियर किंवा BE बेसच्या वॅकन्सी आहेत. परंतु डिप्लोमाच्या कुठल्याच प्रकारची कुठेच हालचाल नाही, कारण ट्रान्सकोमध्ये ते डिप्लोमा बेसवर जॉब काढत नाही किंवा वॅकन्सी काढत नाही. जनरेशनची शक्यता अतिशय कमी आहे. तर तिथे रिक्वायर्ड पोझिशनच खूप कमी आहे, म्हणजे रिक्रुटमेंटच कमी आहे ॲक्च्युली, त्यांच्या जागाच कमी असतात. आणि राहिला महावितरणचा प्रश्न, तर महावितरणवर सध्या प्रायव्हेटायझेशनचं सध्या टांगती तलवार आहे किंवा जे काही इश्यूज सुरू आहे ते इश्यूज खूप एकदम क्रिटिकल आहेत आणि खूप असे एक बारीक इश्यूज आहे आपण असं म्हणू की एकदम मायक्रो लेवलवर. कारण की त्याचं मी तुम्हाला वेगळं एक्सप्लेनेशन देईल एखाद्या वेळेस कधीतरी. परंतु सध्या एक कार्यावरची कसरत सुरू आहे महावितरणची, त्यामुळे JEEची वॅकन्सी किंवा EEची वॅकन्सी त्यामध्ये शक्यता कमी आहे. JEEची वॅकन्सी जर निघाली तर ती महावितरणमध्येच निघू शकते, परंतु महावितरणची सध्या पोझिशन अशी असल्यामुळे JEEची वॅकन्सी किंवा डिप्लोमा बेसची वॅकन्सी तिथे कमी आहे. फक्त एक आपल्याला BMCकडून आशा आहे, परंतु ते सुद्धा आता पोस्टपोन होऊ शकतं, जूनच्या पुढे जाऊ शकतं. बाकी एक तुम्हाला तुम्हाला मी एक निगेटिव्ह बाजू सांगितली JEEची किंवा डिप्लोमा होल्डरची. एक पॉझिटिव्ह बाजू सांगतो
की रेल्वेमध्ये लोको पायलट किंवा मग जेईच्या ज्या वॅकन्सी येणार आहेत आता डिप्लोमा बेसच्या, त्या भरपूर येणार आहेत. त्यामुळे तुम्ही तयारीत राहा मित्रांनो. कोणत्याच निगेटिव्ह याच्यामध्ये राहू नका की वॅकन्सी येत नाही, आता मी काय करायचं किंवा कुठे काय सगळं. म्हणजे भरपूर विचार आपल्या मनामध्ये येतात. कधी कधी काहीतरी एखाद्या ग्रुपमध्ये कोणतरी निगेटिव्ह कमेंट टाकतं, मग त्याचासुद्धा आपल्याला इफेक्ट होत असतो. परंतु मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की अभ्यासाच्या तयारीत राहा. कधीही कोणतीही वॅकन्सी बऱ्यापैकी येऊ शकते. तर रेल्वेमध्ये डिप्लोमा होल्डरसाठी एकदम जबरदस्त वॅकन्सी आहे. साधारण 15 ते 20 हजारपर्यंत वॅकंट पोस्ट तिथे ऑलरेडी आहेत, जास्त आहेत ॲक्च्युली. परंतु तेवढी वॅकन्सी ते काढू शकतात. कारण की मागे एक 17-18मध्ये त्यांनी वॅकन्सी बऱ्यापैकी काढली होती. साधारण मला वाटते 15 ते 20 हजारमध्ये वॅकन्सी निघाली होती. लोको पायलट प्लस जेईच्या, लोको पायलटच्या वॅकन्सीज भरपूर असतात. तिथे ते डिप्लोमा होल्डर इलेक्ट्रिकल वगैरे ते घेतात. ठीक आहे. तर तुम्ही तयारीत राहा. तिथे तुम्हाला चान्स आहे. कारण की रेल्वेची ॲड ही कधी येऊ शकते, ती अपेक्षित आहे. त्याची ॲड ही कधी येऊ शकते, पुढच्या 1 महिन्यातसुद्धा येऊ शकते, मार्च नंतर वगैरे कधी पण येऊ शकते. ठीक आहे. तर हा एक पॉझिटिव्ह तुम्हाला एक मेसेज होता डिप्लोमा होल्डरसाठी. किंवा PWDमध्ये वॅकन्सीची शक्यता सध्या आहे. म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला मागे अपडेट दिलं होतं. सिव्हिलसाठी बोलतो आहे मी, सिव्हिल इंजिनियरसाठी, BE सिव्हिलसाठी. तर त्यामध्ये बऱ्यापैकी वॅकन्सी येईलच. फक्त त्याचे कसं आहे की डेट कधीही ते ॲड टाकू शकतात. परंतु एप्रिलच्या 1 किंवा 2मध्ये PWDची ॲज अपेक्षित आहे, असं एक प्राथमिक अंदाज इथे येतो आहे. आणि बऱ्यापैकी वॅकन्सी आहे PWDमध्ये. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर जे माझे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनीसुद्धा तयारीत राहावं. त्यांच्यासाठी भरपूर वॅकन्सी आहे. सध्या MESमध्ये सुद्धा ऑलरेडी त्याची प्रोसेस सुरू आहे, एक्झाम आहे. तर त्याच्या तयारीत तुम्ही राहावं. की बऱ्यापैकी माहिती तुम्हाला एक मिळाली असेल थोडीफार. मी माझ्याकडून माहिती जी घेत असतो वरच्यावर माझ्या सोर्सेसकडून, तर ती तुम्हाला माहिती द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. ते अभ्यास सुरू ठेवा. अभ्यासात कुठेच खंड पडू देऊ नका. आणि तुम्हाला जी पॉझिटिव्ह एनर्जी त्याला आवश्यक असते अभ्यासासाठी ती ठेवा. माझे वरच्यावर व्हिडिओज येत राहतात आणि मी अपडेट्स तुम्हाला देत राहतो. तुम्हाला एनर्जी मिळावी, तुम्हाला बूस्टअप मिळावं, त्यासाठीच मी हे तुम्हाला अपडेट्स देत असतो. तर इतके लहान अपडेट कोणीच देत नाही, कुठेच चॅनलवर तुम्हाला मिळणार नाही. परंतु आपण त्यासाठी प्रयत्न करत असतो. मी माझ्या अनुभवाचा पूर्णपणे उपयोग तुम्हाला व्हावा याचा मी प्रयत्न अविरत करत असतो. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून मला माझ्या कामासाठी प्रोत्साहन मिळते. आणि आपल्या चॅनलला, इंजिनियर अमोल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वरच्यावर आपले अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.